नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। सामाजिक सुरक्षा विभागाने स्वारगेट परिसरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून साधारण 5 पीडित महिलांची सुटका केली आहे, तर या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील गुलटेकडी परिसरातील मुकुंदनगर आणि मार्केट यार्ड भागात हे रॅकेट चालवलं जात होतं। महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबर पर्यंत पावसाचा धोका कायम आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे, तर 27 सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत। दमानिया यांनी गडकरी यांच्यावर जनतेवर टोल थोपल्याचा आरोप केलाय। नागरिक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जातोय, अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली आहे। टोल मधून मिळालेला पैसा IDL नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला, असा थेट आरोप दमानिया यांनी केलाय। वडनेर गेट परिसरातील कारगिल गेट जवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील 2 वर्षीय श्रुतिक सायंकाळी घराबाहेर खेळत होता। अचानक जवळच्या झुडपात दबा भरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि जबड्यात पडून जंगलाच्या दिशेने उडत नेले। चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडलाय। महिनाभरात 2 पालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे। केंद्रात तुमचंच सरकार आहे, दिल्लीत जाऊन मदत आणा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला केलंय। सपकाळ यांनी सकाळी 7 वाजता जिल्ह्यातील पाचोड येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात केली। आभाळ फाटलं असून सरकारनं मदत द्यायला उशीर केलाय। हा राजकारण आणि आरोपांचा प्रसंग नाही, पण अवकाळी पाऊस उन्हाळ्यापासून सुरू झालाय। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी आणि खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 5 लाखांची मदत व्हावी। राज्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असून ताबडतोब मदत जाहीर करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं असतं। 2 ऑक्टोबरला यंदा दसरा असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे। त्यामुळे यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर पार पडेल। या दोन्ही मेळाव्यात काय भाषणे होतात, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे तर आझाद मैदानावर शिंदे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगण्यास शब्द नव्हते तरीही कृतीतून मानवतेचा धर्म पार पाडणाऱ्या एका मूकबधीर महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे घडली आहे। सविता केदा पवार उर्फ सोनाली असे या धाडसी महिलेचे नाव आहे। सविताने 10 वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवत स्वतःचे प्राण गमावले आणि तिच्या या त्यागाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडालाय। माता नतू वैरिणी या म्हणीप्रमाणे रत्नागिरी येथील पारसनगर कारवांची वाडी येथे आईनेच एका वर्षाच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून ठार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हुरेन आसिफ नाईक असे मृत बाळाचे नाव आहे, तर शाहीन आसिफ नाईक असे आईचे नाव आहे। शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचं उघड झालंय। गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि विविध विभागांतील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच सुमारे 10,000 बेरोजगारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। मुंबईत एका शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यात रस्ते, पूल आणि संबंधित कामांसाठी मुख्य अभियंत्यांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी पहिल्यांदाच खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। त्यामुळे मनमानीला चाप बसणार आहे। या समितीमध्ये सचिव रस्ते, सचिव बांधकामे आणि संबंधित मुख्य अभियंता हे सदस्य असतील। समितीच्या मान्यतेनंतरच कामाचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे जाणार आहे।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।